ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो तोच वर्षा ऋतूच्या ओल्या चिंब आगमनाला साद घालण्यासाठी टपोर टपोर देखण्या रूपाने मोहित करून सोडणाऱ्या जांभळाकडे पाहिले की मनात एकच आठवण सर्रकन येऊन जाते. बालपणी भर तापलेल्या जमिनीवर अनवानी या काळ्या भोर महाफळाला वेचायची झालेली आम्हा सख्या सवंगड्यांची लगबग. वा, काय ते दिवस होते. ओंजळ ओंजळ भरून आंबट गोड तुरट, कधी सालीसकट तर कधी बियांसकट चटकन पोटात गेलेले हे जांभूळ परवा मुंबई सेंट्रलच्या एका झाडाखाली एक काका गाडाभर घेऊन विकत होते. आणि भाव काय सांगत होते? चक्क 200 रुपयाला अर्धा किलो. बापरे, कुठे ते लहानपणी फुकटात खाल्ले गेलेले किलो किलोचे जांभळं आणि कुठे हे 200 रुपये विकले जाणारे ओंजळभर जांभळं. किती संकुचित झाला आहे हा जांभूळ खाण्याचा अनुभव, नाही का? काळ बदलला, पण या जांभळांनी त्यांच्यातून आपल्याला मिळणारा आनंद मात्र कसूभर पण नाही कमी केला. निसर्गाची किमया हीच. भले ओंजळभर का असेनात, पण आनंद मात्र तोच, आठवणी मात्र त्याच. उन्हाळ्यात जितका रुबाब आंब्यांचा असतो तितकाच पावसाळ्यात या जांभळांचा असतो. जणू वर्षा ऋतूतील मीच तो का एक राजा. असा डौलदार आणि टपोरा साज ह्या वर्षा ऋतूत आपण त्यांना अनुभवू शकतो. कुठे ती जीभ जांभळी करत, तोंड वेडेवाकडे करत तुरट गोड आंबट जांभळं खायचे दिवस, आणि कुठे आता जांभूळ शॉट, काळा जामून ज्यूस म्हणत भरपूर साखर ओतलेली जांभूळ रसांची पेले. सर्रकन काळ बदलल्याचा एक आढावाच देतो. कारण जीभ जांभळे करत मिटक्या मारत खावा किंवा घोट घोट पिऊन जीभ जांभळी करा, फायदे तेच, चव तीच, फक्त आनंद मात्र इकडे तिकडे. कारण बालपणी चाखलेल्या चवीला सध्या कशाचीच सर नाही. चला तर मग जांभूळ ज्यूस बनवायला घेऊयात. जी ही टपोरे टपोरे काळे भोर जांभळं दिसत आहेत ना, यांना पहिल्यांदा आपण मस्तपैकी धुवून घेऊयात. धुवून झाली की झाली पटकन बिया सेपरेट करूयात. बिया मग तुम्ही त्या हाताने सेपरेट करा किंवा सुरीने सेपरेट करा. मस्तपैकी बिया सेपरेट झालेल्या आहेत. आता मिक्सरचं भांडं घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे जे काही आपण गर बाजूला काढलेला आहे तो त्याच्यामध्ये आता आपण घालूयात. आता तुम्हाला जर याच्यामध्ये साखर मीठ हवी असेल तर ते तुम्ही घाला, त्यांनी ज्यूस बनवा. तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल, शुगर असेल, BP असेल तर तसाच ज्यूस तुम्ही पिऊ शकता विदाऊट साखर आणि विदाऊट सॉल्टचे. मी इथे तुम्हाला दाखवत आहे ना, तर आज थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ घालूनच मी पण बनवते. साखर घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, थोडंसं पाणी घेऊन मिक्सरला फिरवून घेऊयात. वाव, एक नंबर कलर आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकताय. याच्यामध्ये आता तुम्ही 2 चमचे हा गर, म्हणजे हा जो काही आपण गर तयार केलेला आहे आत्ता, तो थोडासा गर घेऊन त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास इतकं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये घालून हा ज्यूस तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी पिऊ शकता. याने काय होईल मस्त आपली त्वचा तजेलदार राहील. BPचा त्रास असेल, शुगरचा त्रास असेल, आटोक्यात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या रोगांना आमंत्रण जिथून येतं म्हणजेच पोटातून, ते पोट आपलं अगदी व्यवस्थित राहील. कारण की याच्यामध्ये आहे फायबर. तर हा ज्यूस पिल्यामुळे जे काही फायबर आहेत त्याने आपलं पोट रोजच्या रोज सकाळी साफ होईल आणि मग कोणत्याही रोगाला आमंत्रण नाही. हे काही जीवन आहे ते असंच आनंदाने जगायचं आहे. आणि आनंदाने जगताना आनंद येणार कुठून जर आपली तब्येत चांगली असेल तर सगळ्यात पहिला सगळं सोडून आपल्या तब्येतीसाठी आधी सगळं करायचं आणि मग नंतर आनंद शोधायचा. आनंद शोधावाच लागत नाही, तो आपोआपच येत राहील. कारण तब्येतीची साथ जर चांगली असेल ना तर सगळीकडे आपल्याला आनंदच दिसेल. मग तो आपण फक्त अनुभवायचा.